नमस्कार. मी आज आपणाला क्यूब टेस्टिंग याबद्दल माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम क्यूब क्लीन करून घ्यायचे. त्यानंतर त्याला ऑइल लावून घ्यायचं. ऑइल लावल्यानंतर त्याच्यामध्ये 3 लेअरमध्ये कॉन्क्रीट भरायचं. तर 3 लेअरमध्ये का भरायचं? आपल्या क्यूबची साईज असते 150 mm बाय 150 mm बाय 150 mm. तर 50 mm 50 mm 50 mm अशा 3 लेअरमध्ये कॉन्क्रीट भरायचं. कॉन्क्रीट भरल्यानंतर एक लेअर कॉन्क्रीट भरल्यानंतर त्याला टॅम्पिंग रॉडने टॅम्पिंग करायचं. टॅम्पिंग रॉडचा डायमीटर हा 16 mm आणि लेंथ 600 mm असली पाहिजे. त्याला 35 वेळा टॅम्पिंग करून व्यवस्थित खाचून घ्यायचं. अशाच 3 लेअर खाचून घ्यायच्या. 3 लेअर व्यवस्थित खाचल्यानंतर त्याला साईडनी हातोड्याने व्यवस्थित कॉम्पॅक्शन करून घेऊन वरती व्यवस्थित थापीने फिनिशिंग करून घ्यायची. आणि फिनिशिंग करून झाल्यानंतर त्याला 24 तास ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला खोलायचं आणि ते क्यूब पाण्यामध्ये 28 दिवसाकरता ठेवायचे. आणि त्याच्यामध्ये मिनिमम आपल्याकडे 3 क्यूब असणे आवश्यक आहे. तर आपण त्याच्यामध्ये 7 दिवस 14 दिवस आणि 28 दिवस याची क्यूब टेस्टिंग करणार आहोत. तर क्यूब टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला रिझल्ट काय मिळतो हा आपण UTM मशीनवरती चेक करतो. तर क्यूब टेस्टिंगचा फायदा असा आहे की आपण साईटवरती जो मिक्स डिझाईन बनवला आहे, म्हणजे एक M20चा जर आपण ग्रेड बनवला असेल साईटवरती, तर तो ग्रेड समजा आपण त्याच्यामध्ये 1 बॅग सिमेंट आणि 10-12चा रेशो घेतला असेल तर तो M20पर्यंत त्याच्या जवळपास किंवा M20पर्यंत जातो. तर तो आपण जो मिक्स डिझाईन बनवलेला आहे साईटवरती, तेच कॉन्क्रीट आपण ह्याच्यामध्ये टॅम्पिंग करून व्यवस्थित भरायचं आहे आणि ते 28 दिवसानंतर चेक करायचं आहे. तर 28 दिवसानंतर जर त्याची स्ट्रेंथ M20च्या जवळपास गेली किंवा त्याच्या पुढे गेली तर आपण असं गृहीत धरू शकतो की आपण जो मिक्स डिझाईन बनवलेला आहे तो एकदम व्यवस्थित बनला आहे आणि प्रॉपर M20 ग्रेडचं बनलं आहे. तर क्यूब बनवल्यानंतर आपल्या जवळपास जो एक क्यूब टेस्टिंग देणारे लोक आहेत त्यांच्याजवळ जाऊन किंवा गव्हर्मेंट कॉलेज असतील त्याच्यामध्ये पण टेस्टिंगचे मशीन असतात, तर तिथं जाऊन व्हिजिट करून ते क्यूब टेस्ट आपण केले पाहिजे. ते क्यूब टेस्ट केल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल. किंवा काही सिमेंटच्या कंपनी आहेत जे स्वतः तुम्हाला क्यूब टेस्टिंग करून देतात. म्हणजे त्यांचं आपण जर सिमेंट घेतलं तर ते स्वतः तुम्हाला साईटवरती त्यांची UTM मशीन असते हायड्रोलिकवाली, त्याच्यावरती तुम्हाला ते स्ट्रेंथ चेक करून दाखवतात. M20